नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. आज भारतामध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न चालला आहे. याच्याबद्दलचे काही पुरावे मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्याच्याबद्दलचे चर्चा तुमच्यासमोर करणार आहे. की आपण काय होतं, सर्वसाधारण सामान्य लोक रोजच्या आपल्या व्यवहारामध्ये अडकून जातो. आपल्याला एकदा मतदान झालं की पुन्हा त्यांचं काय चाललं आहे, काय देशात चाललं आहे, याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. रोजच्या रुटीनमध्ये आपण बिझी राहतो. नोकरीत आपला संसार याच्यामध्ये घुमून जातो. पण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अराजक माजवायचं, भारताची तुकडी करायचे, भारताला प्रगती होऊ द्यायची नाही, याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू आहेत. आणि त्या प्रयत्नाला आपल्या देशातलीच काही मंडळी साथ देतात. हे तुमच्यासमोर मला मांडायचं आहे. मी तुम्हाला मागं पण अनेक वेळा एपिसोडमध्ये सांगितलं की भारताची प्रगती जी जोरदार प्रवाहात चालू आहे. तुम्ही पहा, 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपली इकॉनॉमी 6व्या याच्यावर होती. ती काँग्रेसच्या काळामध्ये 11व्या स्थानावर गेली. मोदी आल्यानंतर ती डायरेक्ट 5व्या स्थानावर आली आणि आता परवाच्या विचारानुसार तिसरी इकॉनॉमी आपली झाली. म्हणजे आपली प्रगती मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. शस्त्र, सैन्य, वैज्ञानिक प्रगती, लोकांच्या उत्पन्नाची वाढ, उत्पादन, या प्रत्येक गोष्टीमध्ये भारत आता प्रगती मोठ्या प्रमाणात करत आहे. ही प्रगती खुपते कोणाच्या डोळ्यात? तर पहिलं जे पाकिस्तान, अमेरिका, युरोपियन देश, चीन, या लोकांच्या डोळ्यामध्ये खुपते. त्याच्यामुळे भारत प्रगती करणार नाही. त्याचं नुकसान झालं पाहिजे, त्याच्या प्रगतीपथावर काहीतरी अडथळे निर्माण झाले पाहिजे. मग काय करता येईल? तर देशामध्ये अराजकता माजवणं. तुम्ही जर पाहिलं 1-3 वर्षापूर्वी की शेतकरी आंदोलन घाट घालण्यात आला. वर्षभर बसले ते. दिल्लीला त्यांनी वेठीला धरलं. सुप्रीम कोर्ट डोळे झाकून बसलं. विरोधी पक्षाचे लोक त्यांना खतपाणी घालत, त्यांची जेवणाची खाण्याची सोय करत होते. ते शेतकरी बसलेले रोज काजू बदाम खात होते, दारू पित होते, खेळत होते. त्यांना AC तंबूमध्ये AC बसवले होते. ही पैसा पुरवला कोणी? हा परदेशातून पैसा आलेला होता. म्हणजे आपले काही लोक परदेशातला पैसा घेऊन सरकारच्या विरोधात आंदोलन करायला तयार होतात. हा पहिला प्रश्न. दुसरं, काही विरोधी पक्षातलेच लोक आहे की जे जॉर्ज सोरोसकडून पैसा घेऊन सरकारला सळोकी-पळो करण्याचा प्रयत्न करतात, संसद चालवण्यासाठी प्रतिबंध करतात, चुकीचे प्रश्न विचारून संसदेमध्ये गोंधळ निर्माण करतात. की त्याचं परिणाम काय होतं की या बातम्या जगभर जातात आणि मग भारताची बदनामी होते. पण ज्या लोकांना भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे असते, नवीन कारखाने उघडायचे असतात परदेशातल्या लोकांना, ते लोक थोडे बिचकतात की बाबा इथं राजकीय अस्थिरता आहे, मग आपण आपला पैसा गुंतवावा का नाही. पाकिस्तानामध्ये कोणी नवीन कारखाने उभारत नाही का? तर पाकिस्तानमध्ये अस्थिरता आहे. बांगलादेशामध्ये कोणी जातं का? नाही जात. जिथं स्थैर्य आहे, जे सरकार स्थिर आहे, जे प्रगती करतं, त्या देशामध्ये परकीय भांडवल येतं. मग ते भांडवल येऊ नये, भारताची बदनामी व्हावी, याच्यासाठी कोण प्रयत्न करतं हे तुम्हाला सांगायची काही गरज नाही. की जे देशाच्या बाहेर गेल्यावर देशाची बदनामी करतात, देशामध्ये राहूनही बदनामी करतात, भारताची इकॉनॉमी डेड झाली असं म्हणतात. त्या लोकांना पैसे कुठून येतं? त्या लोकांचं ध्येय काय आहे? त्यांना का अराजक माजवायचं? तुम्ही जर पाहिलं, मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानी लोकांना आग्रह करतात सरकारला की आम्हाला भारतामध्ये सरकार स्थापण्यासाठी तुम्ही मदत करा. तुम्ही मदत केली तर काँग्रेस पुन्हा सत्तेवर जाईल. राहुल गांधी परदेशात जातात, ते सांगतात भारतामध्ये लोकशाही टिकणार नाही, भारतामध्ये सुप्रीम कोर्ट विकलं गेलं आहे, भारतामध्ये इलेक्शन कमिशन विकलं गेलं आहे,
सगळ्या संस्था, कोणत्याही संस्थाबद्दल टीका करायची नाही असं नाही. आता तुम्ही जर त्यांचे ध्येय पाहिले, तामिळनाडूमध्ये हिंदू मंदिरावर दिवा लावण्यासाठी प्रतिबंध केला सरकारने. म्हणून हे लोक हायकोर्टात गेले. हायकोर्टाने आदेश दिला की हे पर्व 1000 वर्षापासूनची परंपरा आहे. जेव्हा मुस्लिम धर्म स्थापनसुद्धा झाला नव्हता, त्याच्या आधीच्या काळापासून दिवा लावण्याची पद्धत आहे, त्याला तुम्ही प्रतिबंध कसा करता? तर त्यांना द्या. तर त्या निर्णय देणाऱ्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाविरोधात इम्पिचमेंट दाखल करण्यापर्यंत तामिळनाडू सरकारचं जे DMK सरकार आहे त्यांची मदत गेली. ज्ञानेश कुमार इलेक्शन कमिशनर जे भारताचे मुख्य आहेत, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये SRA मोठ्या प्रमाणात राबवायला सुरुवात केली. तुम्ही पहा, भारतामध्ये एकाच वेळी 12 ठिकाणी SRA चालू. याच्या आधी बिहारमध्ये झाले, नंतर 12 ठिकाणी. 11 ठिकाणी कोणाची तक्रार नाही, पण पश्चिम बंगालमध्ये तक्रार आहे. दररोज भांडणं आहेत, दररोज मारामाऱ्यात. इलेक्शन कमिशन लोकांना त्रास दिला जातो. मग त्यांनी सुद्धा इम्पिचमेंट, ज्ञानेश कुमारवर इम्पिचमेंट दाखल करा म्हणून ठराव आणण्याचा प्रयत्न. आता परवा लोकसभेच्या ओम बिर्ला जे आहे सभापती, स्पीकर, त्यांनी राहुल गांधींना जे पुस्तक पब्लिश झालं नाही त्याच्यातले उतारे वाचू नका म्हणून सांगितले. त्यांना मी वाचणार, ते सांगितलं नाही वाचायचे. त्याच्यावरून गेले 8 दिवस झाले लोकसभा चालू दिली जात नाही. आणि मग आता ओम बिर्लांच्या विरोधामध्ये इम्पिचमेंट दाखल केलेली आहे, अविश्वासाचा ठराव. ओम बिर्लांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला, त्याच्यावर 118 खासदारांनी सह्या केल्या. म्हणजे ही जी मनोवृत्ती आहे की आमचं ऐकत नाही ना, मग तुमच्या विरोधात अविश्वास ठराव, मग इलेक्शन कमिशनच्या विरोधात इम्पिचमेंट. मग ती न्यायालय असो, इलेक्शन कमिशनर असो किंवा इतर कोणत्या संस्था असतील, ती लोक थोडीशी मनातून घाबरतात. मग कशाला विकतचं दुखणं घ्या, त्यांच्या मनासारखं करा. ही जी दादागिरी हुकुमशाही पद्धत चाललेली आहे, त्याच्याकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे की ही लोक कुठल्या थराला जातात. भारत सरकारमध्ये गोंधळ निर्माण झाला पाहिजे, भारत सरकारची प्रगती झाली नाही पाहिजे. तुम्ही प्रत्येक जाती धर्मामध्ये तुकडे तुकडे पाडायचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक लोकसभेचं अधिवेशन चालू झालं की काहीतरी गोंधळ निर्माण करायचा हा जो याच्या अगोदरचे जे उपाध्यक्ष होते त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा यांनी अविश्वासाचा ठराव आणण्याचा प्रयत्न केला. आता लोकसभेच्या स्पीकरवर राज्यसभेचे जे उपाध्यक्ष होते त्यांच्या विरोधात प्रयत्न केला, नाही का. जगदीप धनखड म्हणून जे होते त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला. आता लोकसभेच्या स्पीकरवर अविश्वास ठराव म्हणजे गोंधळ उडून द्यायचा, भारत सरकारला सळो की पळो करायचं. आता परवा त्याच्यामध्ये पंतप्रधानांच्या खुर्चीलाच महिलांनी घेराव घातला काँग्रेस, की त्यांना बसूच द्यायचं. आम्ही सांगितलं की उद्या पंतप्रधान आतमध्ये आले असते, त्यांनी घेराव घातला, किंवा मग मार्शल आले असते, त्यांनी कुठं त्यांना काय बाजूला केलं असतं, मग आम्हाला हातच लावला, आमचा विनयभंग झाला, आमचा अपमानच झाला, दलित स्त्रीचा अपमान झाला म्हणून गोंधळ करून जगभर भारताची, मोदींची बदनामी करायची. हा जो त्यांचा मुख्य उद्देश होता त्याला मोदींनी उपस्थित न राहून छेद दिला. तर एकंदर सर्वसामान्य लोकांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अराजक माजला. आता पुन्हा शेतकरी आंदोलनाची हाक दिलेली आहे. संप करणार, बँकांचा संप करायचा, शेतकरी आंदोलन करायचं किंवा इतर ठिकाणी संप करायला लावायचे, सरकारी नोकऱ्यांना संप करायला लावायचा आणि भारतामध्ये अराजक माजवायचं की जेणेकरून भारताची प्रगती रोखली जाईल. की संप झाले, आंदोलनं झाली की परकीय भांडवल येत नाही, किंवा आपल्याकडचे जे सुद्धा कारखाने आहेत जे भारतीय आहेत ते सुद्धा मग परदेशात जाऊन कारखाने उघडतात, भारतात उघडत नाही. व इथं परिस्थितीच बेकार. टाटाने सिंदूरमध्ये, पश्चिम बंगालमध्ये कारखाना उभारला होता, पण ममता दीदीच्या आंदोलनामुळे त्यांनी तो तिथून बंद केला आणि गुजरातमध्ये आलं.
महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्वी अनेक कारखाने येत होते, त्यांना खंडणी मागितल्यामुळं त्यांनी तिथून हलवलं, काही तामिळनाडूत गेले, काही बंगलोरला. हा जो प्रकार आहे हा जनतेने आवाज उठवल्याशिवाय थांबणार नाही. आपण डोळे झाकून जे मतदान करतो की हा माझा माणूस, हा माझ्या जातीचा माणूस, हा आमका, तुम्ही लक्ष द्या. भारत देश, आपल्या देशासाठी आपल्याला काय करता येईल तर चांगल्या लोकांना मतदान केलं पाहिजे. मला तर खूप आश्चर्य वाटतं की भाजपच्या विरोधामध्ये, पंतप्रधानांच्या विरोधामध्ये या महिला घेराव घालण्याचा प्रयत्न करतात आणि मग भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदार काय करत होत्या? देवेंद्र फडणवीसांच्या बायकोच्या विरोधामध्ये एक गायिका घाणेरडं बोलते आणि भारतीय जनता युवा मोर्चा काय करतो महाराष्ट्रातला? त्यांनी आंदोलन करायला नको, त्या बाईच्या घरावर तुम्ही धडक मोर्चा करायला नको, तिला सगळं घराच्या बाहेर पडायला मुश्किल करायला पाहिजे. शांत काय. पश्चिम बंगालमध्ये एवढी अनागोंदी चालली, मोदी काहीच करत नाही, अशी लोकांची भावना आहे. माझी स्वतःची भावना आहे. तुमचा चांगुलपणा उपयोगाचा नाही ना. जिथं देशाचं कल्याण आहे तिथं तुम्ही वाईटपणा घेतलाच पाहिजे. पश्चिम बंगालचं सरकार वर्षापूर्वी का नाही तुम्ही सस्पेंड केलं? आता करा ना. परत मोदीला चांगलं, ममता दिदींना सहानुभूती मिळेल तर पुन्हा निवडून येऊ दे ना. पण तुम्ही त्यांचं सरकार बरखास्त करा. त्यांना भीती वाटली पाहिजे आपण चुकीचं वागलो आपलं सरकार बरखास्त होऊ शकतं. पण सरकार कोणाचं बरखास्त करणार नाही, कोणाला शिक्षा देणार नाही, कोणावर FIR दाखल करणार नाही. राहुल गांधींवर एवढे केसेस दाखल झाले, त्याचा निकालच लागत. काय करतं सुप्रीम कोर्ट? असं सरकारने विचारायला पाहिजे सुप्रीम कोर्टाला. तर काही होत नाही. त्याच्यामुळं सरकार पण त्या अराजकतेला काही गोष्टीमध्ये कारणीभूत आहे की काही ॲक्शनच घ्यायची नाही, चांगुलपणा दाखवायचं की आम्ही कोणाचं सरकार बरखास्त करत नाही. अरे पण तुम्हाला 356 घटनेने कलम द्यायला कशासाठी? की जिथं चुकीचं आहे तिथं सरकार बरखास्त झालंच पाहिजे. आज पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय होतात, तिथलं अनागोंदी चालू आहे, तिथल्या सरकारी नोकरांना काम करता येत नाही, इलेक्शन कमिशनला काम करता येत नाही, ईडीच्या लोकांवर FIR दाखल होतात आणि भारत सरकार शांत बसतं. राज्यपालांनी रिपोर्ट पाठवून पाहिले की हे सरकार बरखास्त करे तरी सरकार ॲक्शन घेत नाही. तर या अतिचांगुलपणाचा परिणाम तुम्हाला वैयक्तिक क्रेडिट मिळू शकतं पण देशाचं मात्र नुकसान होतं. तर सर्व नागरिकांनी जागृत व्हावं आणि मतदान करताना काळजी घ्यावी की आपण कोणाला मतदान करतो. जिथं चुकीचं आहे तिथं सर्वांनी आवाज उठवावा. तुमच्या हातामध्ये समाज माध्यम आहे, त्याच्यावर टाका हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, निषेध आहे. सगळ्या बाजूने निषेध झाला पाहिजे ना. नाही तर मग एक दिवस आपल्या भारताचे तुकडे पडल्याशिवाय राहणार नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.